ऑल द बेस्ट शो द गुड गेम. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय. स्कोर द विकेट खेळतोय. अप्रतिम फटका. चेंडू सीमा पलीकडे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 4 धावा धावफलकावरती. सोमनाथ राणेच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. 4 धावांनी श्रीगणेश करतोय. चौकाराने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज सोमनाथ राणे. खूप मोठं नाव आहे. त्याच्या नावावरती एक मालिकावीरसाठी बाईक आहे. तोच फलंदाज आपण पाहतोय 20 सोमनाथ राणे इन्फॉर्म फलंदाज. सुरेख चेंडू फेकला. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या 20 बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाज आकाश. ज्या आकाशने पहिल्या सामन्यामध्ये 2 षटके फेकली होती. 11 धावा खर्च केल्या होत्या. तोच आकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. टायगर गाव एंड कडून सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय 20 नील म्हात्रे. सुरेख चेंडू फेकला होता. जेलची संधी होती. सोपा जेल सोडला जातो या 20 आपण पाहतोय शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. प्रशांतच्या माध्यमातून एक जीवनदान मिळते या 20 नील म्हात्रेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 6 धावा धावफलकावरती. माझ्या समेत आमचे साथी समालोचक ओमकार शेट्टे. त्यानंतर साथी गुणलेखक कालच्या दिवशी सुद्धा अप्रतिम कामगिरी भूषण पवार यांच्या माध्यमातून राहिली होती. आणि दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होतात पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला तो ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतो. नवनाथच्या चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावांचा उदी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज आकाश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. अप्रतिम गोलंदाजी करतोय. एका चौकारचा अपवर्ड वगळता अप्रतिम गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता. अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पलीकडे. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. सो मच. धावसंख्या 4 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय. 12 धावा खर्च करतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय या 20 सोमनाथ राणेच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 चौकार येत आहेत. सुरेख चेंडू फेकला होता. फक्त दिशा देतोय. जेंटल टच डेलिकंट टच आपण पाहतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू उतरणार. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी. एका षटकाचा बाजू खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. बाल संघाची अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट करतोय. स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय बाल संघाच्या माध्यमातून. डीजे थँक्यू सो मच. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या 20 आनंद येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये खिडकाली गाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज नील म्हात्रे. ज्या नील म्हात्रेला एक जीवनदान मिळालं तोच फलंदाज आपण पाहतोय. बघूया किती फायदा घेतोय या 20 नील. एक विस्फोटक फलंदाज आहे.
नीर म्हात्रे आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगाने इम्प्रेस करतोय. वाईटचा इशारा येतोय. यावेळेस पंच जयेश पाटील यांचा एकदा मिळते अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरा मार्गस्थ गोलंदाज आनंद सज्ज होतोय. सुरेख चेंडू फेकला होता. ब्लॉकलचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं होतं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज आनंद आणि निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. 17 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय यावेळेस या दोन फलंदाजांमध्ये. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. सुशील पाटील याला विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. सुशील पाटील टायगर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. दरम्यानचा आपण पाहतोय यावेळेस बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज आनंद आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. खूप वर्षांचा अनुभव आहे. धावसंख्या धावफलकावरती 17 आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील या मैदानावरती बाल संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आनंद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू फेकला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय. पंच जयेश पाटील यांचा ICC नियम क्रमांक 22 लगवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना हेदुटणे विपक्ष किरवली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आनंद सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहतोय मिस्टायमिंग फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 19 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज आनंद आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आनंद आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज आनंद. परंतु आता मध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस सोमनाथ राणे येतोय ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार मारले. तोच फलंदाज सोमनाथ राणे आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस दुसरं मार्गस्थ आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ राणे सज्ज होतोय स्ट्रायकिंगला फलंदाज. कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. थोडासा वेळ घेतोय गेसर संघ क्षेत्रक्षण सजवण्यासाठी. पुन्हा एकदा आनंद सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका सोमनाथ राणे ब्रँडेड फटका षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. अप्रतिम संगीत आपण पाहतोय 20 DJ मास्टर अमरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. आनंदवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. सोमनाथ राणेच्या बॅटमधून षटकार येतोय. सुरेख चेंडू फेकला होता. हुकचा फटका आपण पाहतोय एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. योगेश होते. धावसंख्या 1 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज आनंदने आणि 10 धावा खर्च करतोय. या षटकामध्ये कोणती सफलता आतापर्यंत प्राप्त करू शकला नाही हा गोलंदाज आनंद आपण पाहतोय. तर स्ट्रायकला फलंदाज नीर म्हात्रे आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेटचा मार करतोय आनंद. सुरेख चेंडू फेकला होता. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय भाल संघाची. तर ड्रिंक्स विनंती असेल ड्रिंक्स आपण पाणी घेऊन जायचं आतमध्ये. यावेळेस महेश पाटील यांना विनंती असेल कारण की 2 षटक समाप्त झालेत.
4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय या विस भाल संघाची, कारण की कोणताही विकेट गमावला नाहीये. ही जमेची बाजू असेल भाल संघासाठी. तर विनंती आहे डीजे मास्टरला एक सुमधुर संगीत सादर करायचे. हॅलो, तर सुवर्ण संधी असे यावीस निर्मात्रेला बॅक टू बॅक त्या 3 षटकारांसाठी कृष्ण मडवी यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राइज असेल. तर बघा शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय याविषयी आपण पाहतोय बाल संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल हा बाल संघ बलाढ्य इन्फॉर्म गावदेवी घेसर या संघासमोर. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो प्रशांत डायगरगाव एन कडून. तर स्ट्राईकला फलंदाज सोमनाथ राणे 3 चौकार एका षटकाच्या साहाय्याने खेळतोय. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय 20 सोमनाथ राणे यांच्या माध्यमातून. तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 20 प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवरती. हेदुटणे संघाचा संगणक आणि किरवली संघाचा संगणक या पण टॉस साठी. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रशांत शॉर्ट ऑन पुल करतोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. चौकार. अप्रतिम सुरुवात करतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय गोलंदाज प्रशांतचं. फलंदाज सोमनाथ राणे चौकाराने. सो मच धन्यवाद जितू पाटील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोया 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोया 20 तिसरं मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहतोया 20 प्रशांत. सुरेख चेंडूचा फटका आपण पाहतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. किरवली संघाचा संगणक आणि हेदुटणे संघाचा संगणक. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आपण पाहतोय. एकतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मार करतोय. यावेळेस आपण पाहतो जेलची संधी असेल. सुरेख जेल टिपतोय चेतन आणि अजून एक धक्का बसतोय आपण पाहतोय. पहिला मोठा धक्का बसतोय बाल संघाला. मीर मात्रे बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. हे दुटणे संघ संगणक त्वरित द्यायचं नाणेफेकीसाठी आणि किरवली संघ संगणक आपण सुद्धा या नाणेफेकीसाठी.
तर पहिला धक्का बसला यावेळेस आपण पाहतोय भाल संघाला निर्मातेच्या स्वरूपात. तर सुचित राणे येतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय सोमनाथ राणे आणि सुजित राणे ही जोडी आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, झेलची संधी होती, झेल सोडला जातोय. सूरज मात्रे आपण पाहतोय यावेळेस यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टरक्षक सूरज मात्रेकडून चूक होते. सोमनाथ राणे सारख्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. उत्तमदादा पवार यांच्या हस्ते टॉस इथे आपण करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्यांच्या सोबत आहेत साईनाथ दादा, त्यांना देखील इन्व्हाइट करतो, आपण देखील जॉईन व्हा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे बिग टॉस केला जाईल. विकेट सोमनाथ राणे पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. LBW आउट. सोमनाथ राणे बॅक टू द पवेलियन. टॉस इथे केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने या. किरवलीचे कॅप्टन नवनाथ टॉस साठी यायचं फास्ट आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इथे करण आलेत टॉस साठी. नवनाथ टॉस साठी यायचं आणि इथे साईनाथ दादांच्या शुभ असं हा टॉस इथे आपण करू. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे येतील. 5 षटकांची मॅच असेल. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ हिडूडणे या दोघांमध्ये पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना तुमच्या समोर असेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे टॉस केला जातोय. 5 षटकांची मॅच आहे. चेंडू कधी हरवला नवीन बॉल दिला जाईल. टॉस इथे जिंकलाय ओम नर्मदेश्वर किरवली टीमनं. नक्कीच नवनाथ काय डिसिजन घेतोस? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. समोर हिडूडण्या सध्याच्या स्थितीला रोहित असेल, प्रशांत, पूर्ण टीम खूप चांगल्या फॉर्म मध्ये. कितीपर्यंत डिफेन्स करण्याचा प्रयत्न करशील? मॅच आहे, आम्ही 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 3 दिवसाची टुर्नामेंट आहे आणि तरी सुद्धा 1 लाखाचं आयोजन. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, सुरेख पद्धतीने सगळं चाललेलं आहे, व्यवस्थित आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. ओम नर्मदेश्वर किरवली. नक्कीच इथे तू टॉस हारलास, तुला बॅटिंग करायची आहे. नक्कीच पहिल्या सेटामध्ये कितीचं टार्गेट फलकावरती जमवण्याचा प्रयत्न करशील? 50 ते 55 धावाचा टार्गेट सेट करायचा प्रयत्न करू. नक्कीच फलंदाजीमध्ये जर पाहिलं रोहित प्रशांत खूप चांगली फलंदाजी करतोय. मग आता जास्त अपेक्षा कोणाकडनं करेल गावदेवी दोन्ही संघ? प्रशांत आणि रोहित म्हात्रे, रोहित पाटील आहेत. तसेच आमचे योगेश जाधव नाही त्यात काही कारणास्तव. मात्र आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण तुमची देखील खूप मोठी टुर्नामेंट असते सप्तरंगीची. मात्र इथे या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मंडळ खूप खूप आभार. बेस्ट ऑफ लक करण. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. थोडंसा बॅकफुटला भालगाव, पण इथनं सुचित राणे आणि बॅटिंग करताना निखिल म्हात्रे हा धाब्यांचा वेग वाढवतील का? कारण क्षमता आहे या दोन्ही फलंदाजामध्ये आणि अजूनही इथे चेंडू शिल्लक आहेत. 1 षटक इथे बाकी आहे आणि या षटकामध्ये पाहिजे किती रन फलकावरती जमवल्या जातील? रोशन संते. तर 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावेळेस 12.33च्या सरासरीने 37 धावा धावफलकावरती. तर किरवली संघाला विनंती असेल की आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण द्यायचे. किरवली संघाला विनंती असेल की आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण द्यायचे, कारण की खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1,75,000 रुपये कॅश प्राइज असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तर सूरज मात्र सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील या 20 बाल संघाला, कारण की का फायटिंग स्कोर असेल. तो गोलंदाज आपण पाहतोय, फिरकी आक्रमण आपण पाहतोय यावेळेस. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती खूप लवकर लेंथ पिकअप केली, फेकून दिला यावेळेस डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. तर मनोजी घरत साहेबांकडून आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपये कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आपण पाहतोय फलंदाजांना आणि आपण पाहतोय यावेळेस प्रेक्षकांना. परंतु आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय निहाल मात्रेच्या बॅट मधून, सुचित राणेच्या बॅट मधून येतोय.
नक्कीच सुजित राणे अप्रतिम फटकेबाजी करतोय सुजित राणे. आणि आपण पाहतोय यावेळेस निखिल म्हात्रे आणि सुजित राणे ही जोडी आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात करतोय या षटकामध्ये. जर एक षटकार मारला या चेंडूवरती तर नक्कीच मनोजी घरात यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपये कॅश प्राइज असेल फलंदाज सुजित राणेला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. स्लोगोरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा फलंदाज सुजित राणे. अप्रतिम फटकेबाजी. सुरेख चेंडू फेकला होता ब्लॉकरचा वापर करतोय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये नवनाथ आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवतोय यावेळेस वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. आणि अप्रतिम फेकी येते यावेळेस डीप मधून ऑन द स्टंप फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 50 धावा पूर्ण होत आहेत यावेळेस बाल संघाची 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस दोन गड्यांच्या बोबदल्यामध्ये बाल संघाची. ते स्ट्राईकला पर्यंत आपण पाहतोय यावेळेस निखिल म्हात्रे खूप मोठं नाव आहे निखिल म्हात्रेच्या माध्यमातून. बघूया अंतिम षटकामध्ये कशी कामी करतो कारण की अंतिम षटकामध्ये सुरेख सुरुवात केली यावेळेस बाल संघाने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार आले सुजित राणेच्या बॅट मधून. तदनंतरची एक सिंगल धाव आणि चौथ्या चेंडूवरती बघूया काय घडेल कारण की डावखुरी हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. जर 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर नक्कीच प्रदीपजी मडवी यांच्याकडून 2000 कॅश प्राइज असेल. टॉप एज लागतोय मिस टायमिंग फटका आहे. अप्रतिम जेल टिपतोय गोरख आणि अजून एक धक्का बसतोय निखिल म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. आता मध्ये स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस सुजित राणे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 50 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज गमावलेत 50 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय यावेळेस बाल संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण की सूरज मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार लगावले होते. तदनंतरच्या 2 चेंडूवरती 1 धाव आणि 1 सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज सूरज म्हात्रे. पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करतोय ते स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस सुचित राणे. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पलीकडे षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती. मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल यावेळेस बाल संघाला शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती. किरवली विपक्षी हेदुटणे असा सामना असेल. किरवली संघ टॉस विन आहे. सुरेख चेंडू फेकला होता. लाईन बघावी लागेल. जयेश पाटील यांचा इशारा येतो वाईटचा. आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय. एक धाव मिळते अवंतरच्या सुरुवात बाल संघाला. धावसंख्या 1 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकला होता. आपण पाहतोय 20 लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर द विकेट खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती बाल संघाने या गेसर या संघासमोर.
तर सामना आपण पाहतोया 20 उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय घेसर विपक्ष बाल या दोन संघांमध्ये. बाल संघाने प्रथम 4 षटकामध्ये 58 धावा बनवत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. मैदानावरती घेसर या संघासमोर 14.75च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. या घेसर संघाला तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय इतर मॅक्रोमध्ये आमचे सहकारी समाजक मित्र वाकलन गावचा एक बुलंद आवाज ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच रोशन. आणि जमलेल्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचं खिडकाळेश्वर चषक 2018 आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी आयोजित टेनिस क्रिकेट जगताची एक लाखाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. परमपूजनीय स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगणावरनं नक्कीच लाईव्ह क्रीडा सोहळा GTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक एन्जॉय करतायत त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 59 रन करावा लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच पूर्वार्ध इथे खूप चांगला झाला तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ भालगावनं आपल्या बॅटची ताकद इथे दाखवली आणि खऱ्या अर्थानं सोमनाथ राणेच्या बॅटमधनं 3 चौकार 1 षटकार त्याने रन केला तब्बल 22. त्याला साथ दिली नीरनं त्याने तब्बल 8 रन केले आपल्या टीमसाठी. त्यानंतर सुचित नावाचं एक झंझावतं वादळ आलं आणि त्या वादळाचा तडाखा लागला घेसर टीमला. 4 बॉल फेस केले सुचित राणेनं 19 रन त्याच्या बॅटमधनं. निखिल नाकले अप्रतिमता सिद्ध करताना 1 षटकार ठोकला आणि ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये खूप सुंदर पाहायला मिळाला बालगाव संघाकडनं. आणि 59 रनचं लक्ष्य इथे पार करायचं जिंकण्याची आशा आणि अभिलाषा मनी बागून 59 धावेचं स्वप्न नक्कीच मैदानावरती चेस करण्याचं मनी बागून सलामीची जोडी येते आहे गोरख मांगरुळकर आणि त्याच्या जोडीनं सूरज मात्रे. आणि पहिलं षटक कोण विसरेल या गोलंदाजाला ज्यानं पहिल्या मॅच मध्ये एकाच सामन्यामध्ये 2 निर्धाव षटकं टाकली. 2 षटकं हातात 2 मेडन ओव्हर या गोलंदाजाच्या नावावर. पहिलाच बॉल गोरख मांगरुळकर साठी इथे किती बेधकता होती ती दाखवतोय गोलंदाज विनोद मडवी. आणि शंकर पाटील यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 घेसर टीमला. आणि गोरख साठी 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर मनोज घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज. आणि इथे देखील लाईन चांगली होती आणि मनोज घरत यांच्याकडनं अजून एक प्राइज आहे. कोणत्याही फलंदाजानं नक्कीच गोरखसाठी 1000 आणि इतर खेळाडूंनी जर 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी 500 आणि प्रेक्षकांसाठी आयवा जेलसाठी इथे 200 रुपयाचं प्राइज लावण्यात आलंय. सुरुवात खूप चांगली होती आहे. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल डीप मध्ये. एक मिड विकेटला फिल्डर तैनात केला गेलाय तेजस मात्रे. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे प्रदीप आणि गोलंदाजी दर्जेदार करतोय विनोद मडवी ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक इथे खूप वेगानं प्रयत्न नक्कीच चांगले झाले मध्ये त्याला यश इथे मिळत नाहीये कारण जेल त्याच्यापासून खूप दूर होता. आणि इथे चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफला बीट करून फरार होतोय. हा संघर्षमय चौकार येतोय गोरख मांगरुळकरच्या बॅटमॅनना. गोलंदाज तयार. इथे लाईन चांगली आहे की ज्यावेळी ओपिनियन मध्ये विचारलं विनोदला की नक्कीच 2 षटकं निर्धाव टाकली आहेत कसं फील करतोय तर याच खेळाडूंना सांगितलं होतं सध्या माझा बॅट पॅचअप सुरू होता टीमनं त्याला दिलेली साथ संगणकानं त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आणि आज त्यानं इथे आपला दाखवलेला दर्जा हा खूप उत्कृष्ट पाहायला मिळतोय.
कारण आतापर्यंत तब्बल 4 बॉल आणि 3 चेंडू डॉट आहेत. इथे चेंडू मग ऑन साईडला येतोय. नक्कीच मिड ऑनला बीट करून चेंडू मागे गेला. निखिल आहे नक्कीच मग इथे तेजस त्याला बॅकअप देतोय. तो पण 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेच्या बरोबरीनं हे धावफलक इथे पुढे सरकत आहे 6 या आकड्यावरती. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. एक मोठी स्पर्धा भरवायची होती जितूदादा पाटील यांना, ज्या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या आर्थिक सहकार्यांना जे गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी यांच्या माध्यमाने आयोजन खिडकाळेश्वर चषक. गोलंदाज तयार. इथे देखील यॉर्कर. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या लेंथवरती वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकला गेलाय. इथे 2 धावा इझिली पूर्ण करतोय गोरख आणि त्याला साथ देतो सूरज. अंपायर योगेश पवार इथे मात्र दाखवत असताना पहिले षटक इथे झालंय पूर्ण. इथे धावा आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. तब्बल 8 बनवायचे होत्या 59, म्हणजे आता लक्ष खूप लांब जाईल. इथनं 51 रन करायचे आहेत. प्रति षटकामागे 17.00 ची सरासरी इथे बनवावी लागेल. आव्हान थोडं महागडं होत आहे, मात्र अशक्य नाही आहे. योगेश अग्रवाल याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जात होता. आई तुझं देऊळ साजत हे संगीत नक्कीच तुमच्यापर्यंत, आणि या संगीताना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळवून दिला नक्कीच योगेश अग्रवाल नक्कीच या गीतकाराला. आणि अनेक अशी संगीत तुम्ही ऐकत असता आपल्या परिसरामध्ये. जर विचार केला प्रतीक म्हात्रे असतील, देसाईचे सनी संते असतील, त्यानंतर परमेश माई आणि भालगावचा विचार केला तर भागेश म्हात्रे, अशा अनेक गीतकारांचा आवाज नेहमीच तुम्ही ऐकलाय. इथे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक नाही. अस्मता गोलंदाज सोमनाथ राणे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतोय. तो बंदा 1 रन झाली आहे पूर्ण. दुसऱ्या रन साठी प्रयत्न नक्कीच इथे केला जात होता, मग नकार केलाय गोरखनं. मग इथे सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. मेहनत करावी लागेल. आपल्या बॅटमधनं मोठे फटके इथे दाखवावे लागतील. आणि टीमची टोटल 2 पुढे सरकेल. सॉरी 9 धावा धावफलकावरती. इथे देखील लाईन चांगली आहे. सोमनाथ राणे नक्कीच इथे इम्प्रेस करतोय. मग आजचा दिवस भालगाव संघाच्या बाजूने खऱ्या अर्थानं आहे, तो म्हणजे विनोद मडवी या गोलंदाजाच्या नावावरती. इथे देखील शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल आपल्या बाहुल मधला बल इथे दाखवतोय गोरख मांगरूळकर. आणि जेल तिथे टिपला गेलाय आणि 200 रुपयाचा प्राइज असेल सन्माननीय मनोज दादा घरत यांच्या माध्यमातून. काही हरकत नाहीये, हळूहळू या. प्राइज नक्कीच भेटेल आणि कॅश प्राइज इथे सबमिट आहे. आता इथे चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक निखिल चेंडू खाली आणि फलंदाज गोरख ज्याच्या बॅटमध्ये क्षमता होती या धावा बनवण्याची, तो इथे बाद झालाय. घालून नाही तर जिंकण घालून मनोज दादांच्या शुभ असते 200 रुपयाचा प्राइज आपण देऊ. 200 रुपयाचा जेल नक्कीच इथे टिपला प्रेक्षकांनी आणि मेजबानी आहे. प्रेक्षकांसाठी संधी देखील इथे आहे. अजून किती भाग्यवान प्रेक्षक हे पारितोषिक किती उचलतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. इथे ओव्हर पिच बॉल फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर स्वीटली टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सूरजच्या बॅटमधनं इथे षटकार येतोय आणि षटकारानं
हे धावफलक इथे पुढे जात असताना टीमची टोटल 21. सोमनाथ राणे नक्कीच एक महत्वाचं यश मिळवून दिलंय. मध्ये तदनंतर थोडासा महागडा ठरला होता. इथे मध्ये कमबॅक करत असताना सोमनाथ आणि जयेश पाटील आपल्या शैलीमध्ये इथे इशारा करत असताना की 2 षटके इथे झालेत पूर्ण. आमचे ड्रिंक ब्रेकर्स मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि धावफलक फलकावरती लागलाय. आतापर्यंत 21 करायचे 59. म्हणजे इथनं अजून पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावा इथे करायच्यात. बट नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्यचं काहीच नाही आहे. जर प्रशांत आणि सूरज इथे मैदानावरती थांबला, इथे मॅथमॅटिक कॅल्क्युलेट करून जर हे गेम इक्वलायझेशन इथे केलं तर नक्कीच हा सामना देखील इथे चेस करू शकताय. कारण 38 रन करायचे आहेत. 19 सरासरी आहे. आक्रमण इथे करावं लागेल ते म्हणजे गावदेवी केसर टीमला, कारण तो संघ सध्या थोडासा दबावाखाली वावरतोय. नवीन नक्कीच गोलंदाज इथे कृष्णा मडवी. काय कामगिरी केली होती कृष्णानं मानेराच्या मैदानावरती. ज्यावेळी बाळगाव संघ अंतिम टप्प्यापर्यंत होता त्यावेळी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक मिळालं होतं याच गोलंदाजाला. ओव्हर द विकेट इथे पहिलाच बॉल. नक्कीच जसं गुणगान गायलं कृष्णाचं नक्कीच तशाच प्रकारे सुरुवात देखील केली या आणि त्याच्यामध्ये असलेली क्षमता इथे दाखवत असताना कृष्णा मडवी पहिला बॉल इथे डॉट जातोय आणि इथनं 11 चेंडू शिल्लक आहेत. 38 रन करायचे आहेत. प्रशांत एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या जोडीनं सूरज देखील तेवढा चांगला फलंदाज. मध्ये गोलंदाजी देखील तेवढी सुंदर होती. इथं माझ्या बॅटची बाहेरची कडा शॉट थर्डमॅनला तिथे टिपला गेलाय. एक अफलातून झेल. संगनायक गणेशच्या माध्यमातून एक खूप मोठे नाव आहे मलंगड क्रिकेटचं आणि इथे फलंदाज बाद होईल. आणि कॅप्टन देखील आहेत गणेश आज बाळगाव संघाचे आणि खूप चांगला लीड इथे आज टीमला करतोय. नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये येईल प्रवीण. प्रवीण आता मात्र इथे कशी बॅटिंग करेल त्यावरती भवितव्य डिपेंड असेल. कारण सूरजकडनं अपेक्षा आहेत मग त्या फलंदाजाला जास्त इथे संधी मिळत नाहीये. जास्तीत जास्त वेळ तो फलंदाज 9 सेकंडला पाहायला मिळतोय. कृष्णा मडवी ओव्हर द विकेट. इथे लाईन नक्कीच पाहावी लागेल. यस चेंडू खूप दूर होता ऑफ स्टिक पासून आणि अंपायर योगेश पवार इथे सिग्नल देत असताना व्हाईट बॉल. एक रन इथे एक्स्ट्रा फलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं 22 वरती. इथनं अजूनही 37 रन करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल 37 धावा. इथे प्रवीणच्या बॅटमध्ये चांगला फटका. चेंडू सरळ जाईल बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोलंदाज तयार. इथे देखील फुल टॉस आहे. मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि यावी चांगला झेल प्रमोद सोरखादेच्या माध्यमातून आणि कृष्णा मडवीला मी ते दुसरं यश. प्रवीण संघर्ष नक्की सुरू केला मध्ये त्याला इथे क्विक रिप्लाय केलाय आणि डगआउट मध्ये येण्यास भाग पडलं गोलंदाज कृष्णा मडवीनं.
नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल हेदुटणे वर्सेस किरवली आणि नेजे गावचे सन्माननीय मनोजजी जाधव यांचं ते आगमन झालंय या मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. इथे मात्र फटका नक्की चांगला होता, मात्र बासमन तिथे हिट विकेट झालाय आणि इथे परतावं लागेल फलंदाज सूरजला आणि कृष्णा मडवीला. इथनं ही तिसरी सफलता आणि या सामन्याचा जो प्राण होता, जो इथनं सामना जिंकून देऊ शकला असता गावदेवी घेसरला, तो फलंदाज देखील टीमला अर्ध्या वाटेवरती सोडतोय आणि इथनं कमबॅक करणं खूप कठीण असेल घेसर या संघाला. गणेश गणेश गोलंदाज तयार. इथे मात्र फटका चांगला आहे सूरजच्या बॅटमन. इथे विनोद थोडासा मिसफीड करतोय, जो पण इथे बॅकअप दिलं जाईल डीप लॉंग ऑफला तो पण अजून 2 धावा तिथे मिळतील आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक पूर्ण झाले 3. कृष्णा मडवीचं हे षटक देखील खूप चांगलं होतं भालगाव टीमसाठी. फक्त 9 धावा इथे त्यानं खर्च केला, 3 फलंदाजांना त्यांनी ते बाद केलं आणि 3 षटकामध्ये फलकावरती रन आले 30, करायचे तिथे 58 बनले. 59चं टार्गेट आहे, म्हणजे 6 चेंडू आणि 29 धावा इथे करावा लागतील. अंतिम षटक आणि 6 चेंडू आणि इथनं रन करायचे 29 आणि गोलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन इथे येतोय गणेश गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल घेऊन इथे गणेश सज्ज आहे, त्याच्या समोर फलंदाज देखील गणेश पनवेलकर. इथे पहिल्याच बॉल वरती यश मिळत आहे, कारण प्रमोद सुरखातीनं टिपलाय एक अतिशय चांगला झेल आणि इथे धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी घेसरला आणि कॅप्टनला मिळत आहे पहिल्या बॉल वरती पहिलं यश. आणि फलंदाज इथे मात्र बाद झालेत. आता 5 चेंडू इथे शिल्लक आहेत, 29 रन करायचे आहेत आणि जे 5 षटकार इथे मारावे लागतील फलंदाज सूरजला. 5 चेंडू आणि 29 धावा इथे गरजेचे असतील. राऊंड विकेट. इथे फुल टॉस, फटका नक्की चांगला होता सूरजच्या बॅटमन. चेंडू डीप बॅकवर स्क्वेअर लेगला. प्रदीप तिथे आहे, 1 रन नक्कीच इथे मिळेल. आणि सामना इथे मध्ये थोडासा वन साइड पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आदेगावने खूप चांगली फाईट दिली होती भालगाव या संघाला. इथे मात्र तसं होत नाहीये. इथे थोडस भालगाव संघ हावी ठरतोय घेसर संघावरती. इथे देखील फुल टॉस, पहिला बॉल ओव्हर पीस, त्यानंतर 2 फुल टॉस. मग लक कुठेतरी चांगला आहे मी गोलंदाज गणेशचं की इथे फलंदाज बाद होत आहेत. नवीन
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करत असताना अजूनही इथे 3 चेंडू बाकी आहेत. 2 फलंदाजांना बाद केलाय आतापर्यंत गणेशनं आणि नवीन फलंदाज झालाय आकाश भोईर. इथे मात्र लाईन चांगली होती. इथे चांगला टप्पा इथे पाहायला मिळालाय आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आणि 2 फलंदाजांना बाद केल्या. नक्कीच कॅप्टनशिप कशी असावी, कॅप्टनने कसा खेळ करावा इथे तेच दाखवत असताना गणेश भालगाव या संघाला. दोन चेंडू इथे अजून शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी माग वरती आणि आमचे मान्यवर नक्कीच आमच्यापासून थोडेसे लांब जात असताना उत्तमदादा पवार, थँक्यू सो मच. आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद, वॉट अ बॉलिंग. अंतिम बॉल इथे बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल आकाश आणि पाहिजे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नवनाथ इथे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये काय केली होती देसाई टीम विरुद्ध याच गावदेवी घेसरनं त्या टीमला ऑल आउट केलं. पहिला ऑल आउटचा मान देखील पटकावला. नंतर याच टीमनं इथे 58 धावा देखील खर्च केला. हेच तर क्रिकेट आहे ज्यामध्ये अप अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला मिळत असतात. आणि या इनिंग मधला अंतिम बॉल आणि त्यानंतर हेदुडणे आणि किरवली कमेंट्री बॉक्स समोरच तुम्हाला उतरायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. इथे फुल टॉस, सुरुवात जरी खराब झाली तरी शेवट इथे गोड केलाय आणि हा सामना इथे जिंकतोय तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ भालगाव. प्रशांत पाटील, विश्वास रोशनचा संघ पाहायला मिळेल. मयूरची टीम पाहायला मिळेल. किरवली एक चांगले आयोजक देखील आहेत, प्रशांत उर्फ नानू. नर्मदेश किरवली जी रायगड नगरीतली एक मोठी डे टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आम्ही कव्हर केली होती आणि त्या पूर्ण किरवली टीमचं आपण स्वागत करू की ज्या डोंबिवली नगरीमध्ये या डायगरच्या मैदानावरती या सामन्याचा मॅन